शशी आहे का? अरे भाई काय प्रयोग झाला आजचा, पहिलाच प्रयोग शुभारंभाचा, काय कडक झाला यार. हा करतो नंतर फोन तुम्हाला. हा ते सांगायला फोन केला. हा भाई श्यामदादा रसिका, अरे यार काय नाटक झालं यार. हा ना, शुभारंभाचा प्रयोग असा होता, असा यार काय नाटक झालं यार आपलं. गौऱ्या, पण मग प्रयोग संपल्यावर कोणी टाळ्या का नाही वाजवल्या रे? अगं टाळ्या सगळ्या नाटकांना पडतात, पण शांतता ही ब्रिलियंट नाटकांनाच असते. ही खरी दाद आहे आपल्या नाटकाची. खरंच? म्हणजे काय, जसं नाटक मी लिहिलंय, जसं बसवलंय, जसं आपण काम केलंय, जसं मी इमॅजिन केलं होतं, ऍज इट इज नाटक झालेलं आहे यार. ए गौऱ्या, हा भाई. अरे ते पासवाले सर आणि मॅडम आलेत आपले. पासवाले सर? अरे बाबा ते पासवाले सर नाहीये. अरे यार ते, अरे प्रताप रत्नपारखी आणि ईशा पाडगावकर मॅडम आहेत त्या. हा, अरे आमच्या युनिव्हर्सिटीचे थिएटर हेड आहेत. मग आज त्यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलंय मी. काय सांगतो? ते पासवाले नाहीये रे. काय काय हा बोल. लोकांना सांग, प्रेक्षकांना, सर जरा 5-10 मिनिटं थांबा आणि सरांना आतमध्ये पाठव, ठीक आहे? गो गो गो. अरे नाही अरे कोणीच प्रेक्षक थांबलं नाहीये. हे दोघे पण जात होते, मी ते बाईटसाठी घेऊन आलो त्यांना. बोलो त्यांना बोलो तुम्ही त्यांना. गौऱ्या यार, असं होतंय. काय झालं होतं, एकदा मी दिलीप प्रभावळकर साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचं नाटक बघायला गेलो. बरं, मग काय जबरदस्त काम केलं होतं त्यांनी. माझी हिंमत झाली त्यांना भेटायची की एवढं भारी काम करतात यार. आपल्या नाटकाचं सेम झालंय. या लेवलच्या ह्या लेवलचं नाटक की लोक असे गप घरी गेलेत की काय बोलून काय ना बोलू, असं गप घरी गेलेत लोक. एवढं भारी. पण आता सर आपले आलेत, आल्याला सरांच्या पाया पडायचे. म्हणजे काय यार? सांगायचे आहे का? पाया पडायचं म्हणजे सर गौऱ्या, अरे गौऱ्या, वा 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 गौऱ्या. सर अरे गौऱ्या. अरे सर, अरे अरे असू दे, सर पाया असू दे, असू दे, असू दे, असू दे मॅडम. असू दे, मॅडम, असू दे. मॅडम. वा वा वा. अरे असू दे रे. सर मी पण असं ए अरे तू नाटकात होतास का रे? नाही सर, मी मॅनेजर सर. मग तू कशाला पाया पडतोस? असू दे, चल. गौऱ्या, वा 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 वा, कमाल कमाल मेकअप रूम आहे ही. वा. ईशा मॅडम हे पाहिलं का? लाकडी खुर्च्या नाहीयेत, लोखंडी बेंचेस आलेले आहेत. आई गो, तुटक्या लाकडी खुर्च्या होत्या ना आधी इथे. हो. नॉस्टॅल्जिकच वाटतंय अगदी. हो सर, काया पालट झाला अख्खा. हो सर नाटक कसं वाटलं सर? अरे हो, नाटकाविषयीच मला बोलायचं रे. काय नाव काय तुझ्या नाटकाचं? रेश्मा चल. सर सर थांबा सर. सर नाटकाबद्दल सांगा ना. अरे हो, नाटकाविषयी सांगायचं काय राहिलं माझं. तुम्ही? नाही सांगतो. अरे नाटकाचं तुला सांगू, काय मजा यायची नाटक करताना. Thank you. काय मजा यायची नाटक करताना. आम्ही तुम्हाला सांगू, त्या गिरगावात ते गिरणी कामगारांसाठी जे हॉल असायचे ना, तालीम हॉल, 4 लाद्यांचे तालीम हॉल, तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो. इतक्या लहान जागेत. हो, ते प्रायोगिक नाटक करत होतो आम्ही. तुम्ही पाहिलं असेल कदाचित. कुठलं? ते चंद्र आहे साक्षीला म्हणून. पाहिलं होतं ना, उत्तम नाटक होतं. काय प्रयोग व्हायचे त्या नाटकाचे. वा 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 वा, काय प्रयोगाचे. हो की नाही गौऱ्या? सर मी नव्हतो त्या नाटकात सर. त्यामुळेच काय प्रयोग व्हायचे. हा एक प्रयोग अजूनही लक्षात आहे. अविस्मरणीय. सर नाटक कसं वाटलं? वा 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 वा, निघायला हवं. वा वा, चल. सर थांबा ना, सर सर असं कोणी जातं? चहा सांगितलाय. थांबा. चहा सांगितलाय. नाही नको, आम्ही निघतो. नाही, 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 जरा एवढं. उशीर होतोय मला, त्यामुळे मॅडम जरा नाटकाबद्दल तुम्ही तरी बरं, काहीतरी सांगा ना. नाही नाही, बरं बरं, ठीक आहे. लगेच ये, चहा, लगेच चहा, ये, ये, चहा. ये. बस, बसा ना, बसा. बसा. चहावाल्याला सांगितलं का नाही? काय गौऱ्या, बाकी नवीन काय? नवीन काय सर, आजचंच नाटक शुभारंभाचा प्रयोग आहे सर. हेच तर नवीन आहे. हा कसं वाटलं नाटक सांगा ना सर प्लीज. सांगा ना सर. आम्हाला ऐकायचं तुमच्याकडून हा. सर. अरे बाळू. अरे सर, अरे काय तुझा टायमिंग आहे रे बाबा. वा 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 वा. ओळखलं मला तुम्ही. म्हणजे काय? तुला कोण नाही ओळखत बाळू? असू दे बाळू. काय रे, बारीक का झालायस? ते मध्ये आजारी होतो जरा, का रे बाबा, का? मलेरिया झाला होता थोडा. आई गो, बाळू काळजी घे रे बाबा स्वतःची. हा आळस रे. चहा देतो जरा, आहे मी इथे. दे 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 दे. दे दे दे. मॅडम मला बाळूची फार गंमत वाटते बरं का. याचं वैशिष्ट्य काय, याला सगळी नाटकं पाहावी लागतात. हो ना. दर्जाहीन नाटकं सुद्धा पाहावी लागतात आणि त्यांना सुद्धा चहा द्यावा लागतो. आजही देतोय बघा. हो. वा वा वा, बाळू छान वाटलं रे बाबा तुला बघून. हो सर. वा वा वा. घ्या घ्या मॅडम, चहा घ्या. तुझ्या हातचा चहा. सर नाटक कसं वाटलं सर? हा चहा कमाल आहे. वा 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 गौऱ्या, वा. चहा एकदम छान आहे. वा. थँक्यू सर. सॉरी गौऱ्या, काय ते काय झालं, नाटक संपलं ना, तर काय दुसरं सुचत नाही त्यामुळे डायरेक्ट नाही नाही गौऱ्या,
तुझ्या जुन्या सवयी गेलेल्या नाहीयेत अजून हा. सांगा ना सर प्लीज सांगा ना. नाटकाबद्दल आमच्या बुवा. अरे हे बघ हे, मॅडम असं होतं मी मगापासून नाटकाविषयी सांगायचं म्हणतो आणि सांगतच नाही सांगा सर. अरे गौऱ्या आई बाबा कसे आहेत रे? सर सध्या रंगभूमीच आहे आणि प्रेक्षकच बाप. काळजी घे मग त्यांची. काळजी घे बाबा. हे तुम्हाला सांगतो ईशा मॅडम, गौऱ्याच्या बाबांना संधिवाताचा त्रास आहे. काय म्हणता मग आता बरेत हो आता बऱ्यात बऱ्यात. आले नाहीत मग नाही मीच त्यांना म्हटलं नका येऊ म्हणून. वाचले गुडघे गुडघे ऑडिटोरियम मध्ये जिने चढायचे मग गुडघे दुखतात लिफ्ट नसते ना. नाही नाही मीच त्यांना म्हटलं की आता नका येऊ, 25 प्रयोगानंतर या. तोपर्यंत नाटकाचं एकदम सेट झालेलं असेल व्यवस्थित. सर काही नाटकात बदल करायचे असेल तर प्लीज सांगा ना सर. हा सांगा ना सर. मग तसं आम्ही करू. हा हो ना करू. ईशा मॅडम प्लीज तुम्हाला काही सांगावं असं वाटलं प्लीज सांगा ना. तुला ते सांगितलं का मी काय का मॅडम? तुम्हाला म्हटलं होतं ना परवा, नाही विसरले वाटतं सांगायचे. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक अभिनव प्रयोग होतोय, पोरं करतायत आजकाल. म्हणजे चालतं फिरतं नाटक. म्हणजे हे बघा, आपल्या युनिव्हर्सिटीच्या आवारात एक सीन ग्राउंड मध्ये, एक सीन थर्ड फ्लोअरवर बर. असं होणार. म्हणजे बघा, पहिला सीन झाल्यानंतर प्रेक्षक आणि ऍक्टर्स एकत्र ट्रॅव्हल करणार आणि दुसऱ्या लोकेशनला जाऊन दुसरा सीन घडणार. वा वा वा. काय काय अभिनव प्रयोग होत आहेत बाहेर. नाही कौतुक करायला हवं ईशा मॅडम, कौतुक करा. काय हल्लीची मुलं एक एक अभिनव प्रयोग करतायत आणि काही लोक अत्यंत घाण नाटक करतायत. काय मला कळत नाही म्हणजे काय बघा फरक आहे हा. आणि बरं अत्यंत दर्जाहीन थू 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 नाटक केल्यानंतर निर्लज्जासारखे समोर येऊन उभे ठाकतात आणि विचारतात सर नाटक कसं वाटलं. काय सांगायचं त्यांना मला सांगा. बरं, आणि 2 तास ती घाण बघितल्यानंतर कर्टन कॉलला उभे राहतात. बरं, त्या 3 लोकांमागे 32 जण बॅक स्टेज करत असतात आणि हे 32 जणांची ओळख करून देतात. या तिघांनी कॉस्ट्युम्स केले, त्या तिघांनी हे केलंय, या चौघांनी हे केलंय. म्हणजे कसं आहे ना गौऱ्या, तूच सांग आता 2 तास घाण बघितल्यानंतर पुढचा अर्धा तास किती लोकांनी मिळून ही घाण केली आहे आणि नाटक पाडलंय हे बघायला का घालवायचं आम्ही. माझं डोकं फिरलं होतं ते. आम्ही एकदा नाटकाला गेलो होतो तेव्हा असं झालं होतं. नाही हो हो डोकं फिरलं होतं. हो आपले पण सगळे 32 जणच आहेत ना रे. हो येडे का ग तू? आपल्याबद्दल नाही बोलतायत बाबा, ते 32 रापते ग 3 35 आहे आपण. ते आपल्याबद्दल नाही बोलत नाही. आहेत. ते त्यांनी ज्या 32 जणांनी घाण केली त्यांच्याबद्दल बोलत आहेत, ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. अरे मला सर माहिती आहेत ना कसे आहेत. इकडच्या तिकडच्या गप्पा करतील आणि विषयावर परत येतील. तुम्ही रडू नका, डोळे पुसा. गौऱ्या सर तुला किस्सा सांगतो. अरे मागे आम्ही आता ईशा मॅडम सांगत होत्या त्या नाटकाला गेलो होतो. 32 जण होते तिकडे बॅक स्टेजला. 3 जण होते मुख्य भूमिकेत. त्यातला एक त्यांचा लेखक दिग्दर्शकच नट म्हणून आला होता, लांब केसांचा. काय अत्यंत घाण अभिनय केलाय त्याने. म्हणजे इतका घाण की डुक्क सुद्धा नाकाला मास्क लावून लांबून पळून जाईल, इतका घाण. आणि अभिमानाने आला समोर. सर कसं वाटतंय सांगा ना, काही बदल असेल तर सांगा. मॅडम तुम्ही काहीतरी सांगा. आता त्याला कोण सांगेल. बदल करायचा असेल तर काय कर माहितीये का, तो एक टकला अभिनेता आहे ना. आणि तुम्ही नाही त्या नाटकातला तो एक टकला अभिनेता आणि ती एक बालवाडी लेवलची बालिश अभिनेत्री जी आहे. म्हणजे राजाची आज्ञा कोण मोडणार असा अभिनय करणारी जी आहे. तू का रडतेस? मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे ना. नाही ग, तू असा राजा केला होता, त्यांनी असं करून दाखवलाय. बरं काय तू नको रडू. आपल्या सर आपल्याला गौऱ्या, मी त्यांना काय म्हटलं, बदल जर करायचा असेल तर ही जी 2 पात्र आहेत ना यांच्या तोंडातले सगळे डायलॉग्स काढून घे. तिच्या हातात झाडू दे, त्याच्या हातात टोपली दे आणि 2 तास तुम्ही तिघांनी मिळून रंगमंचावरचे विष्ठा करून ठेवलेली आहे ना ती साफ करा ब्लॅकआउट मध्ये. तेव्हा कुठे रंगमंच साफ होईल. रडू नका ना, ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. आपल्याबद्दल विष्ठा म्हटले म्हणजे दर्जा आहे आपल्या नाटकात काहीतरी असं आहे. दर्जा सर आपल्याला नाही बोलत आहे बाबा. मला विचार ते थोड्या ए मुली, काय ग तू कशाला रडतेस. अगं रडू नकोस. हे बघ लक्षात घे, पाऊस गटारात पडला आणि गढूळ झाला, यात पावसाचा काय दोष. गौऱ्या आपल्याला गटार म्हणतायत. मी विचारतो सर, तुम्ही सांगा आम्ही पाऊस आहे की गटार आहे? अरे गौऱ्या तू गटार. आता पाऊस कोणते तुम्ही दोघांनी ठरवा, थेंब थेंब मिळून. वा 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 मज्जा झाली वा. बाळू मामा
तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं नाटक वडे लागलेत खाली VIP रूमला गरम गरम वडे लागलेत पटकन जाऊन खाऊन या आणि काय ना पुढच्या नाटकाची लोक आले त्यांचा प्रयोग आहे तर पटकन मेकअप रूम खाली करून द्या तुमचं नाटक झालं ना आता तर सॅनिटायझर मारून सगळं साफ करावं लागेल काम आहे जरा गौऱ्या गौरे अरे हा पण हक्कलतोय आपल्याला अरे नाही बाबा भलता अपमान झाला रे कोविड नंतरचा गव्हर्नमेंटने काढलेला रोल आहे तो मेकअप रूम सॅनिटाईज करायचे आपल्याला चांगलं झालं यार सर हो सर खरं खरं सांगा ना सर सांगा तुम्हाला ना, नाटक कसं वाटलं खरं खरं सांगा अरे गौऱ्या तेच सांगतोय मगापासून मी जेव्हा प्रेक्षकांनी नाटक पाहिल्या नाटकाविषयी बोलण्याऐवजी ते इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलतात तेव्हाच खरं तर आपल्याला कळायला हवं की नाटक कसं झालंय तरीही जर तुला ऐकायचं असेल असं झालंय नाटक लाज नाही वाटत काय नाटक केलंयस अरे तुझ्यापेक्षा जास्त चांगला दर्जा कोणी सांभाळलाय माहितीये कोणी बाळूने त्याच्या वड्यांची अजूनही कन्सिस्टन्सी आहे ती चटणी तशीच आहे विशेष आणि तू काय केलंयस विष्ठा साफ करती चला ए आपलं नाटक चांगलं आहे यार आपण पुढे किमान 50 प्रयोग तरी करू नाटकाचे तुम्ही काळजी करू नका आपलं नाटक चांगलं आहे आपला चांगला झाला आपला प्रयोग बोलले रे. नाही काय बोलले चला निघूया आता पुढचा प्रयोग चांगला करूया पुढचा गौऱ्या. प्रयोग बाळा मामा नको तुझी चालू बाबा